अहमदनगर जिल्ह्यातही सकाळपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदानाला सुरुवात झाली। संथगतीने सध्या मतदान सुरू असले तरी जसजसा दिवस वाढत जाईल तशी मतदारांची ही संख्या वाढत जाईल। अहमदनगर जिल्ह्यात अनेक दिग्गजांची ही लढाई प्रतिष्ठेची केलेली आहे। अनेकांची प्रतिष्ठेची तर लढाई आहेच, मात्र काही नेत्यांच्या अस्तित्वाचीही ही निवडणूक होते आहे। काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली अहमदनगर जिल्हा परिषद आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेना भाजपाने चंग बांधलेला आहे, तर सत्ता आपल्यालाच मिळावी यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीही पुन्हा मतदारांसमोर जात आहेत। सगळे पक्ष स्वबळावर ही निवडणूक लढत आहेत। काही ठिकाणी युती आघाडी करत उमेदवार दिले गेले आहेत। अहमदनगर जिल्ह्यात सर्वात महत्त्वाची लढाई ही दोन काँग्रेसच्या नेत्यांमध्येच होताना दिसते आहे। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत ही लढाई प्रतिष्ठेची केली आहे। सर्वसाधारण महिलेसाठी असलेल्या अध्यक्षपदासाठी विखे पाटील यांनी त्यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील यांना अध्यक्ष करण्याचा विडा उचलला आहे। आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली असून काहीशी संथगतीने सुरुवात झाली असली तरी जिल्हाभर 60 ते 70% मतदान होईल अशी अपेक्षा आहे। राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के आणि विखेंचे सुपुत्र सुजय यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे। राज्य सरकारचे अपयश मतदानातून दिसणार असून सरकार विरोधातला जन प्रक्षोभ मतदानातून दिसणार असून राज्यातील बहुतांश नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे। याच्यामध्ये काही संदेह नाही आहे। या राज्य सरकारचं जे अपयश आहे याच्या विरुद्ध प्रचंड जनप्रक्षोभ आहे आणि त्यामुळे ह्या निवडणुकीत निर्वाधित म्हणजे काँग्रेस पक्ष हाच एक नंबरचा पक्ष या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि बहुतांशी जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता प्रस्थापित होईल असा आम्हाला विश्वास आहे। प्रतिनिधी हरीश देमोटेसह सुचिता कुलकर्णी, SP 24 तास, लोणी।